नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, देश तोडणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही काँग्रेसची सवयच आहे असं अमित शहांनी म्हटलेलं आहे। राहुल गांधींनी आरक्षणासंदर्भात अमेरिकेत केलेल्या वक्तव्यावरून अमित शहांनी ही टीका केली आहे। देशविरोधामध्ये बोलणं ही काँग्रेसची जुनी सवय असं ट्विट करत अमित शहांनी हल्लाबोल केलाय। राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आणला असं अमित शहा यांनी म्हटलंय। जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कुणीही हात लावू शकत नाही असं शहांनी म्हटलंय। अमित शहांचं ट्विट आपण पाहूया। देशविरोधी बोलणं आणि देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभे राहणं ही राहुल गांधी आणि काँग्रेसची सवय। राहुल गांधींनी नेहमीच देशाची सुरक्षा आणि भावना दुखावल्या आहेत। देशातून आरक्षण संपवण्याची भाषा करून राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आणला। मला राहुल गांधींना सांगायचं आहे की जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कुणीही हात लावू शकत नाही आणि देशाच्या एकात्मतेशी खेळू शकत नाही असं ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलंय।